वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे खालीलप्रमाणे आहेत. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघु टंकलेखक, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम तसेच प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम, उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्न श्रेणी लघुलेखक ही पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवलेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून ह्या जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरी आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. आदिवासी विकास विभाग अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13/12/2023 अशी आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील इथे दिलेला आहे. वेतन मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 रुपये या रेंजमध्ये. पदानुसार वेगवेगळं वेतन मिळणार आहे. पात्रता, उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा इथे दिलेली आहे. उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता व अनुभव, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तसेच लॉ झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं बीपीएड झालेलं आहे असे विद्यार्थी देखील या पदासाठी इलिजिबल आहेत. संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. दुसरं पद आहे संशोधन सहाय्यक. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि ह्यामध्ये गणित आणि अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवाराला प्राधान्य राहील. संशोधन सहाय्यक या पदासाठी मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. उपलेखापाल, मुख्य लिपिक या पदासाठी पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. म्हणजे जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत तसेच बीएड झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजे बीएड झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत. यामध्ये मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयासह पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. लघु टंकलेखक या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत, म्हणजे 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लघुलेखनाचा वेग हा 80 शब्द प्रति मिनिट असावा आणि टंकलेखनाची परीक्षा म्हणजे टायपिंगची परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली असावी. यामध्ये इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे असावे. पुढचं पद आहे अधीक्षक पुरुष. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सोशल वेलफेअर किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ट्रायबल डेव्हलपमेंट किंवा ट्रायबल ॲडमिनिस्ट्रेशन ब्रांचमध्ये ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. म्हणजे समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेले उमेदवार इलिजिबल आहेत. अधीक्षक स्त्री या पदासाठी देखील समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेले उमेदवार इलिजिबल आहेत. गृहपाल पुरुष या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केलेले उमेदवार इलिजिबल आहेत. सेम आहे. गृहपाल स्त्री या पदासाठी देखील समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. पुढचं पद आहे ग्रंथपाल. या पदासाठी ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड कॉलेज और इन्स्टिट्यूट, लायब्ररी प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या किंवा किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील. म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच ज्यांनी सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग, ज्यांच्याकडे लायब्ररी ट्रेनिंगचं सर्टिफिकेट आहे असे विद्यार्थी इलिजिबल आहेतच, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालय शास्त्रातील म्हणजे लायब्ररी सायन्समधील डिप्लोमा घेतलेला असेल आणि ज्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग ऑफ रिकॉग्नाइज्ड कॉलेज और इन्स्टिट्यूट, रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधनं लायब्ररी ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. या ठिकाणी कुठलाही अनुभव मागितलेला नाहीये. प्लेन 10वी ज्यांचं झालेलं आहे असे विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात. पुढचं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. मानधन 20,000 रुपये दिलं जाणार आहे. या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ सेकंड डिव्हिजन, तर पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे B.Ed तुमचं झालेलं असावं. विषय इथे दिलेले आहेत. MA इंग्लिश विथ B.Ed झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे MA मराठी, MSc मॅथ्स, MSc बायोलॉजी, MSc केमिस्ट्री, MSc फिजिक्स झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. पुढचं पद आहे माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम. यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे पदवी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे B.Ed तुमचं झालेलं असावं. या ठिकाणी स्पेशल सब्जेक्ट दिलेले आहेत. इंग्लिश, BA विथ इंग्लिश अँड B.Ed विथ टीचिंग इंग्लिश मेथड. मॅथ्स विषयासाठी देखील जागा निघालेल्या आहेत. BSc मॅथ्स, B.Ed विथ मॅथ्स टीचिंग मेथड. सायन्स, BSc सायन्स आणि B.Ed झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. जनरल, BA यामध्ये मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, हिंदी, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट ज्या विद्यार्थ्यांचे असतील ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. प्लस B.Ed असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम या पदासाठी SSC, HSC झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ D.Ed. TET तसेच CTET मस्ट बी क्वालिफाईड कंपल्सरीली, तर विद्यार्थ्यांनी TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम या पदासाठी 16,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. 10वी आणि 12वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत प्लस D.Ed झालेलं असावं. त्याचप्रमाणे TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. त्याचप्रमाणे उच्च श्रेणी लघुलेखक मराठी यासाठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट ह्या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असाव्या. तसेच MSc परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल, म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच लघुलेखक इंग्रजी आणि लघुलेखक मराठीमध्ये 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावी. टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच MSc परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल, म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट होईल. निवडीची पद्धत सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. संगणक आधारित परीक्षा होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ही परीक्षा असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण राहतील.
ज्या पदांकरिता शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित परीक्षा जी आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षा ही मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा राहील. परीक्षा शुल्क अमागास वर्गासाठी ₹1000 तसेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी ₹900 फी आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. 23/11/2023 ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 13/12/2023 ही शेवटची तारीख आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. उमेदवार पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करू शकेल, तथापि प्रत्येक पदाकरिता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील व प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना येथे देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहेत. ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. ह्या सूचना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वाचत आहोत. त्यामुळे आतापर्यंत सर्वांनाच ते पाठ झालं असेल की कशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील इथे दिलेला आहे. यामध्ये परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत म्हणजे जो ऑनलाईन अर्ज तुम्ही भरलेला आहे त्याची प्रिंटआउट, तसेच शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे, संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत आणि अर्जात नमूद केल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर इतर आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या पेजवरती येऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. 23/11/2023 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 13/12/2023 ही शेवटची तारीख आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. 10वी पास फ्रेशर्स जे आहेत त्यांच्यासाठी देखील जागा उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच इतर सर्व क्वालिफाईड विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची गरज नाहीये. फ्रेशर्ससाठी या जागा निघालेल्या आहेत. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.